आज BVG ग्रुपचे चेअरमन आदरणीय हनुमानजी गायकवाड साहेब यांनी आपल्या मावळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला स्थानिक भूमिपुत्रांना कशा पद्धतीनं रोजगाराची निर्मिती करून देता येईल, शेतीमध्ये शेतीचं उत्पन्न कशा पद्धतीनं वाढवता येईल, आपल्या शेतीला जोड व्यवसाय असलेला दुधाचा व्यवसाय, या दुधाच्या व्यवसायामध्ये देखील उत्पन्न कसं वाढवता येईल आणि आरोग्याच्या संदर्भात देखील कॅन्सर पेशंट असतील किंवा इतर आजारावरच्या पेशंटलासुद्धा आपल्याला CSR फंडातून किंवा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून जे नव्यानं प्रोडक्ट संपूर्ण देशभरामध्ये घेतले जात आहेत त्या माध्यमातून आपल्याला आरोग्याकरता काही मदत करता येईल का, अशा विविध चर्चा करून एकत्रितपणानं मावळ तालुक्यामध्ये BVG ग्रुप हा आपल्यासोबत काम करायला आज तयार झालेत. मला मनापासून त्यांचा आनंद वाटतो आणि अभिमान देखील वाटतो की राज्यामध्ये देशामध्ये सर्वोच्च नेते म्हणून काम करणारे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे देखील शेतीच्या माध्यमातून काम करत असताना BVG ग्रुपचे शेतीसाठी असलेले जे काही प्रोडक्ट आहेत, ऑर्गॅनिक आपण ज्याला म्हणतो, त्याचा वापर करून एक चांगल्या पद्धतीचं शेतीचं मॉडेल आपल्या आपल्या भागामध्ये करतायत आणि तेच मॉडेल किंवा तीच प्रक्रिया आपल्या मावळ तालुक्यामध्ये राबवण्याचं त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये गावनिहाय ज्या शेतकरी बांधवांना यामध्ये जोडून एकत्रितपणानं पुढं जायचं आहे, त्यांना सोबत घेऊन आपली शेती आणि आपलं उत्पन्न कशा पद्धतीनं चांगलं होईल आणि ऑर्गॅनिक उत्पन्न हे कसं वाढवता येईल याकरता BVG ग्रुपचे आदरणीय गायकवाड साहेब आपल्यासोबत आहेत. मला मनापासून त्यांचं अभिनंदन आणि आभार मानायचे की खरोखर आपल्यासारखी माणसं फक्त व्यवसाय न पाहता, राजकारण न करता किंवा एक सामाजिक बांधिलकीची जतन करून, एक सामाजिक बांधिलकी जपून आपण सर्वसमावेशक काम करताय आणि आज माझ्या मावळ तालुक्यातल्या भूमिपुत्रांना बरोबर घेऊन जाण्याचा जो मानस हातामध्ये घेतला आहे त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. उद्याच्या काळामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला जे काही सर्वतोपरी मदत लागेल ती मदत करण्याचं मी आज आपल्याला आश्वासित करतो. धन्यवाद. 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 नमस्कार. आज मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलअण्णा शेळके आणि माऊली दाभाडे यांच्याबरोबर चर्चा करायचा खूप चांगला योग आला आणि अण्णांची कळकळ आहे, तळमळ आहे की तालुक्याचा विकास कसा होईल, इथला माझा शेतकरी त्याचं उत्पन्न कसं वाढेल. इथं इंद्रायणी भात घेतला जातो, एकरी शेतकऱ्याला 30 क्विंटल होतो. तर BVG, मी हनुमंत गायकवाड, BVGमध्ये आम्ही शेतीमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट तयार केलेत, ज्याच्या वापरानं शेतकऱ्याचं उत्पन्न 30 क्विंटलचं 40-50 क्विंटल करता येईल आपल्याला. आणि जेव्हा तो ऑर्गॅनिक होईल, सेंद्रिय होईल, त्यावेळेला तुम्हाला जो आता 35 ते 40 रुपये भाव मिळतो आहे तो किमान 80 ते 100 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे आज शेतकऱ्याला 30 क्विंटल भाताचं उत्पन्न घेतल्यानंतर 40 रुपयांनी 1,20,000 एकरी मिळत असतील, तर त्याला आपण ऑर्गॅनिक केलं तर त्याचं उत्पन्न 40 क्विंटलला जाईल आणि भाव मात्र त्याला किमान 80 रुपयाचा मिळेल. म्हणजे 8×32 3,20,000 रुपये त्याला मिळतील एकरी. म्हणजे जे आज 1,20,000 ते 3,20,000 आपल्याला करता येईल. तसंच ज्वारीचं उत्पन्न वाढवता येईल, भाजीपाल्यामध्ये मदत करता येईल. दूध दुभतं ह्या भागामध्ये खूप आहे, त्याच्यामध्ये भाकड जनावरांचा देखील प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे माऊलींनी मला, दाभाडे साहेबांनी सांगितलं की त्यांनी स्वतः 22 गीरगाई घेतल्या होत्या आणि त्या 22च्या 22 गीरगाईत पुन्हा प्रेग्नंट न झाल्यामुळं त्यांनी नातेवाईकात वाटून टाकल्या. तर BVGकडे जी उत्पादनं आहेत, जी भाकड गाई मशीनवरती अतिशय चांगलं काम करतात, तसंच जी दूध देणारी जनावरं आहेत त्याचं दूध वाढतं, फॅट वाढतं, SNF वाढतं. एक वेगळी चळवळ म्हणून BVGचा फुल फॉर्म भारत विकास ग्रुप आहे आणि मी एक चळवळ म्हणून बघतो आणि त्याला आदरणीय अण्णांचे आज आशीर्वाद मिळालेत, सहकार्य मिळते आणि त्यांच्या मनात खूप कल्पना आहेत की माझ्या तालुक्याचा विकास कसा होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकरी सुखी कसा होईल आणि त्याची प्रगती कशी होईल. तर ह्या दृष्टिकोनात आम्ही आता जवळपास 3-1 तास बरोबर बसून चर्चा केली. मी अण्णांना सांगितलं की तुम्ही गावातले प्रगतिशील शेतकरी ज्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचे असे गावागावातले एक 10-20 शेतकरी निवडा
आणि त्यांची पुढच्या 15 दिवसामध्ये आपण एक एकत्र बैठक करू आणि त्यामध्ये माती परीक्षण, माती तपासली पाहिजे गरजेचं आहे, पाणी तपासणं गरजेचं आहे हे त्यांना समजून सांगू. आणि यावर्षी जे पावसाळ्यात भात लावतील त्यांचं उत्पन्न आपण दुप्पट करून दाखवायचा प्रयत्न करू. उत्पन्न दुप्पट तिप्पट देखील होईल अशा पद्धतीनं BVG गेले 11 वर्ष शेती क्षेत्रात काम करते. तसंच मी सुनील नानांच्या बरोबर चर्चा केली की कॅन्सरचे जे पेशंट असतील गावागावात त्याच्यासाठी पण BVGने अतिशय चांगलं औषध बनवलं आहे. तर शेती, आरोग्य आणि 1-2 गावं आम्ही, आमचे रवी घाटे साहेब आहेत, आम्ही ठरवलं की 1-2 गावं दत्तक घेऊ आणि त्या अख्ख्या गावाचं उत्पन्न आपण सायंटिफिक वेनी दुप्पट करू. म्हणजे त्याच्यामध्ये शेतमजूर असेल त्याचं देखील उत्पन्न वाढवण्यासाठी आपण त्याला मदत करू, जेणेकरून भारताचा विकास व्हायला, गावांचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. म्हणजे अण्णांचं देखील स्वप्न तेच आहे. मला ते म्हटलं की मी पूर्णपणे झोकून देऊन काम करतो आणि त्यांची कळकळ, तळमळ मी बघितलेली आहे. तर मला खरंच आनंद आहे की आज सुनीलांच्या बरोबर 2-3 तास घालवायचा योग आला, त्यांचे विचार ऐकायचा योग आला आणि आम्ही BVG आणि सुनील अण्णा आणि माऊली दाभाडे असं एकत्र काम करून या तालुक्याचा विकास कसा होईल याच्यावरती नक्की प्रयत्न करू. माझे जे बघणारे लोक आहेत त्यांना माझी विनंती राहील की तुम्ही देखील ह्यात सक्रिय सहभाग द्या आणि तुमच्या हातानेच शेती, कुठली प्रगती दुसरा कोणी माणूस करत नाही, स्वतःला एक अर्ज असायला पाहिजे. हे दिशा दाखवायचं काम फार महत्त्वाचं आहे. तर BVG आणि शेळके साहेब आम्ही दिशा दाखवायचं काम करू आणि प्रगती तुमची तुम्हीच कराल आणि त्याने एक भारताची प्रगतीचं एक आपण वेगळी मुहूर्तवेळ रोवायचा प्रयत्न करू. मी अण्णांना म्हटलं की आपण 2 गावाचं सोशिओ इकॉनॉमिक सर्वे करू आणि त्याचं एक रेकॉर्ड करून 2 वर्षामध्ये त्या अख्ख्या गावाचं उत्पन्न आपण दुप्पट करू शकू याचा मला विश्वास आहे. आणि असेच आपण काम तुमच्या मार्गदर्शनाखाली चालू करू. तुम्ही खूप वेगळं काम करताय आणि मला खात्री आहे की आपण हे असंच पुढं काम मोठ्या प्रमाणात करू. तुमचे आशीर्वाद BVGला लाभू द्या आणि एकत्र काम करूया.